पाटलांनी सविस्तर आमच्याशी या सगळ्या चर्चा केल्याच्या नंतर आम्ही निश्चितपणे त्यांचं काम प्रामाणिकपणे केलंय. माझ्या आजही गावामधून त्यावेळेस मी त्यांना स्पष्टपणाने काही भूमिका मांडल्या होत्या. त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं तालुक्याची अशी परिस्थिती आहे. स्पष्ट भूमिका मांडल्यावर त्यावेळेस 400चं लीड देण्यामध्ये मी गावामध्ये यशस्वी झालो सगळ्यांच्या साथीने. असं मी म्हणणार नाही का ती फक्त शिवसेनेची मतं होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मतं एकत्र करून सगळ्यांनी 400 मताचं मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला आणि थोड्याशा मतांनी विधानसभेमध्ये जिंकून आले वळसे पाटील. परिणामी त्यांच्या पाठीमागे आम्ही आजपर्यंत कधी निवडणूक लढावी की नाही लढावी हा कधी विचार माझ्या डोक्यात घोळत नव्हता. पण आजारपणातून मी थोडंसं क्लिअरिटी आली आणि योगायोग म्हणा किंवा कदाचित नीतीच्या मनात काय असेल म्हणून त्यांनी सर्वसाधारणची जागा आली म्हणून निवडणूक लढवण्याचा माझा निर्णय झाला. मी पहिल्या 2-5 दिवसामध्ये वळसे पाटलांच्या समोर जाऊन मी इच्छुक आहे आणि मला या विभागाचं नेतृत्व करायला संधी द्या का जेणेकरून आपण जसं मी पूर्वीच त्यांना स्पष्टपणाने सांगितलं होतं का साहेब मी फक्त तुम्हाला मदत करतो म्हणजे तुम्ही मला काय देणार आहात घेणार आहात असं म्हणून नाही, पण तुमचा आजारपणाचा कालावधी होता. तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये खूपसा असा बॅक होता आणि तो भरून काढायचा असेल तर आयुष्यामध्ये एखादी मला असं वाटलं की मी राष्ट्रवादी जेव्हा सोडली त्यावेळेस माझ्या आयुष्यातली काही चूक झाली म्हणून ती चूक भरून पुन्हा एकदा चांगल्या मोकळ्या मनानं लोकांमध्ये काम करायचं आणि या संघटनेला बळ देऊन या तालुक्याच्या विकासाबरोबर जायचं ही माझी संकल्पना होती. पण आज रोजी मी गेले काही दिवस जे ऐकतोय चाललंय चर्चा चालल्या आहेत. माझ्या गटात वळसे पाटलांनी सांगितलं तू तुझ्या गटात काम कर. मी गट सोडून गेल्या 8 महिने कोणत्याही गावात आजपर्यंत जाऊन सभा आणि मिटिंग घेतली नाही. सुख दुःखाचा कार्यक्रम वगळता, सुख दुःख म्हणजे काय मला दसक्रिया माहिती या सुख दुःखाच्या पर्सनली कार्यक्रम सोडले तर मी कोणत्याही गावात कार्यक्रमाला गेलो नाही. मतदारसंघात काम करत राहिलो. योगायोगाने निवडणुकीमध्ये ही सीट ओपन आल्यामुळं आणखीनच लोकांचा ओघ वाढला ओढ वाढला का पुन्हा एकदा मला संधी मिळेल अशी भावना लोकांच्या मनामध्ये झाली आणि तुम्ही उभंच राहा अशी एक भावना उभी राहिली. नजीकच्या काळामध्ये विवेक वळसे पाटील ज्यावेळेस मला 2007 साली जिल्हा परिषदला संधी मिळाली माझं स्वतः मी संघटनेचा राजीनामा दिला आणि विवेकला जिल्हा परिषदला आपलं जिल्हा परिषदच आलं त्याला युवक काँग्रेसचं अध्यक्ष युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष करायचे